नमस्कार मित्रांनो, आरोग्य गाथामध्ये स्वागत आहे. आजचा विषय आहे कर्णपुरण. आयुर्वेदानुसार कानात तेल टाकण्याची उपचार पद्धती. कर्णपुरण म्हणजे औषधी तेल किंवा तूप योग्य प्रमाणात कानात टाकण्याची पद्धत. याचा आयुर्वेदामध्ये संदर्भ सुद्धा आलेला आहे. खरं तर आपल्या आई आजी ही पद्धत खूप पूर्वीपासून वापरतात, पण शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी ती पाहूया. कानामध्ये औषधी तेल किंवा घृत टाकल्याने वातदोष शांत होतो. कर्णशूल, कर्णनाद म्हणजेच कानात दुखणे किंवा आवाज येणे, तसेच बहिरेपणा यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. कर्णपुरण का करावे? कानदुखी कमी होण्यासाठी, कानात येणारा आवाज, कर्णनाद कमी होण्यासाठी, कानातील कोरडेपणा कमी होण्यासाठी, श्रवण शक्ती सुधारण्यासाठी, डोकेदुखी किंवा जबड्याचा ताण कमी करण्यासाठी, वातदोष संतुलित करण्यासाठी. आजकाल मोबाईल, इयरफोन्सचा वापर, थंड वारा, पाण्याचा संपर्क यामुळे कानाचे विकार वाढताना दिसतात. अशा वेळी कर्णपुरण हा सोपा उपाय उपयोगी ठरतो. कर्णपुरणासाठी कोणते तेल वापरावे? तर तीळ तेल, बिल्व तेल, अनू तेल, लसूण तेल किंवा बला तेल. यामधून तीळ तेल हे सर्वात सामान्य आणि वातनाशक मानले जाते. हे करण्याची योग्य पद्धत कोणती? तर सर्वप्रथम तेल कोमट किंवा हलके गरम करून घ्यावे. रुग्णाला एका बाजूला झोपवून कान वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने पोझिशन द्यावी. ड्रॉपरच्या मदतीने हळूहळू कानामध्ये तेल टाकावे. तेल टाकल्यानंतर 5 ते 10 मिनिटे तसेच राहू द्यावे. त्यानंतर हलक्या हाताने कान साफ करावा. यानंतर दुसऱ्या कानातही ही प्रक्रिया करू शकतो. कर्णपुरणाची मात्रा कशी घ्यावी? तर 5 ते 10 तेल प्रत्येक कानात टाकले तर ते पुरेसे होतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. हे करताना काळजी कोणती घ्यावी? तर कानात जखम किंवा संसर्ग असल्यास ही कृती करू नये. पडदा फाटलेला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तेल खूप गरम नसावे. मित्रांनो, आयुर्वेदातील कर्णपुरण ही एक साधी पण प्रभावी उपचार पद्धती आहे, जी कानाने आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते. नियमित आणि योग्य पद्धतीने केल्यास अनेक कानविकारांपासून संरक्षण मिळू शकते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आयुर्वेदिक टिप्ससाठी व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.